Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about type 3 hypersensitivity reaction. In our previous video, we have already discussed about the different types of hypersensitivity reaction. In today's lecture, we are going to discuss about type 3 hypersensitivity reaction, which is also known as a immune complex mediated cytotoxicity. In this reaction, antigen antibody complexes initiate the type 3 hypersensitivity reaction. In contrast to the type 2 hypersensitivity reaction, in which usually the antigen antibody complexes are formed on the surface of the cell. In case of type 3 hypersensitivity, soluble antigen antibody complexes are responsible for the hypersensitivity reaction or for the induction or initiation of the hypersensitivity reaction. आपण हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कशामुळे स्टार्ट झाला तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे. पण असे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स की जे एखाद्या सेलच्या सरफेसवर तयार झाले होते. त्याच्या उलट टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनमध्ये तयार होणारे जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहेत ते युजली सोल्युबल फॉर्मचे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस की जे टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन इनिशिएट करतात. As all we know that this antigen antibody complex help to remove the antigen or clear the antigen from the circulation with the help of certain cell like a phagocytic cell. Whenever any foreign particle enter inside human body, in response to that antigen, body produces different types of antibodies. When these antibodies bind with the antigen, this antigen antibody complex help to remove the foreign particle, that is antigen, from the circulation with the help of different cells like phagocytic cell. आपल्याला माहिती आहे की जेव्हा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येतो आणि जेव्हा त्याच्या अगेन्स्ट अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतात, हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स काय करतात की येणारा जो फॉरेन पार्टिकल आहे त्याला आपल्या आपल्या बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी इम्युन सिस्टीममधले वेगवेगळे मेकॅनिझम ॲक्टिवेट करतात, ज्याच्यात ॲक्टिवेशन ऑफ कॉम्प्लिमेंट सिस्टीम आलं, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचं प्रेसिपिटेशन आलं, आपण म्हणूयात जर अग्लुटिनेशनचे रिॲक्शन होतील, व्हायरसचं न्यूट्रलायझेशन होईल. सिमिलरली असेच जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांना फॅगोसायटिक सेल काय करतात, फॅगोसायटिक सेल लाईक मॅक्रोफाजेस, दे रिमूव्ह ऑल सच अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस फ्रॉम द सर्क्युलेशन. आपण ज्याला टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणतो ती मेनली कुठल्या कॉम्प्लेक्सेसमुळे होणार आहे तर अशा सोल्युबल अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे ज्या रिॲक्शन्स इनिशिएट होतात त्यांना आपण टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणतो. आपण आता काय बघितलं की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जे तयार होतात दे मेनली फॅसिलिटेट द क्लिअरन्स ऑफ अँटीजन फ्रॉम द सर्क्युलेशन. बट वेन द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आर फॉर्म्ड इन अ एक्सेस, जेव्हा लार्ज अमाऊंटमध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस तयार होतात, सो दे लीड्स टू द डॅमेजिंग टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. म्हणजे जेव्हा लार्ज अमाऊंटमध्ये असे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतात ते प्रोटेक्शन द्यायच्याऐवजी त्याच्यामुळे आपल्या बॉडीला डॅमेज होतो, ज्याला आपण टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स म्हणतो. आपण हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये बघितलं आहे की इन्स्टेड ऑफ प्रोटेक्शन आपली इम्युन सिस्टीम काय करते आहे, आपल्याच बॉडीतल्या वेगवेगळ्या सेलला डॅमेज करतील असे मेकॅनिझम ॲक्टिवेट करते. सो इन केस ऑफ टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मेनली द लार्ज अमाऊंट ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस विच गेट फॉर्म्ड आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनिशिएशन ऑफ द hypersensitivity reaction. Type 3 hypersensitivity occurs when there is an accumulation of immune complexes that have not been adequately cleared by the innate immune cells, giving rise to the inflammatory reactions. These complexes travel through the bloodstream and get deposited in various organs, and hence this can occur in many parts of the body. Generally, common site of deposition includes skin, kidney and joints. आपण बघितले की तयार होणारे जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस आहेत, इम्यून कॉम्प्लेक्सेस आहेत, जेव्हा एक्सेस अमाऊंटमध्ये तयार होतात त्यावेळी ह्या फॅगोसायटिक सेल्स, मॅक्रोफाजेस असतील, न्यूट्रोफाइल्स असतील की जे फॅगोसायटोसिसचं काम करतात, इम्यून कॉम्प्लेक्सेसला रिमूव्ह करण्याचं काम करतात, ते सुद्धा या इम्यून कॉम्प्लेक्सेसला रिमूव्ह करू शकत नाहीत. आणि मग जे तयार झालेले एक्सेस इम्यून कॉम्प्लेक्सेस आहेत जर ते सर्क्युलेशनमधून रिमूव्ह झाले नाहीत तर ते वेगवेगळ्या साईटला डिपॉझिट व्हायला लागतात.
मग आता हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कुठं तयार झालेत, त्यांचा साईज किती आहे, त्यांचा नंबर किती आहे, हे ठरवतं की आपल्या बॉडीमधले कुठले कुठले ऑर्गन त्याने अफेक्ट होणार आहेत, त्या इम्यून कॉम्प्लेक्सचा किती इफेक्ट आपल्या वेगवेगळ्या सिस्टीमवर होणार आहे. हे कशावर अवलंबून आहे, तर इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस अँड द साईज ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आणि त्याच्यावर मेनली अफेक्ट होणारे जे ऑर्गन्स आहेत टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटीमधले ते कोणते आहेत, तर स्किन, किडनी, जॉईंट्स, हे असे सगळे ऑर्गन्स आहेत की जिथे युजली आपण म्हणूयात ब्लड किंवा प्लाझ्मा फिल्टर होतो, त्या रिजनमध्ये आपण म्हणूयात की आपल्याला काय दिसतात, ह्या अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शनच्या डिपॉझिशनमुळे होणाऱ्या रिॲक्शन्स ऑब्झर्व होतात. जसं आपण आता म्हटलं की सिव्हिअरिटी आणि ऑर्गन अफेक्टेड ऑर्गन हे कशावर अवलंबून असणार आहे, इट डिपेंड अपॉन द साईज ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज किती असेल, म्हणजे तो साईज मोठा असेल की छोटा असेल, वेदर द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स इज लार्ज ऑर स्मॉल साईज्ड, इट डिपेंड अपॉन द नंबर ऑफ अँटीजन एंटर इनसाइड द बॉडी. म्हणजे तयार होणारा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा जो साईज आहे तो साईज कशावर अवलंबून आहे, तर अँटीजनचं कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे. आपल्याला ह्या ग्राफमध्ये जसं दिसतं आहे, या डायग्रॅममध्ये आपण क्लिअरली बघू शकतो, वेन द नंबर ऑफ अँटीजन इज मोर, स्मॉल साईज्ड अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स विल गेट फॉर्म. इथं आपण बघतोय बघा की इथं आपण काय म्हटलं, इन्क्रीजिंग अँटीजन कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा अँटीजनचा नंबर खूप कमी असेल, आपण इथं सगळ्या केसमध्ये अँटीबॉडीजचा नंबर कॉन्स्टंट ठेवला आहे. जेव्हा अँटीजनचा नंबर काय आपण म्हणूयात खूप कमी असेल, त्याही वेळा तयार होणारा जो कॉम्प्लेक्स आहे तो साईज त्याची कमी आहे. जेव्हा इक्विवॅलन्स झोनमध्ये अँटीजन आणि अँटीबॉडीज असतात, म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडीजचा नंबर इक्विवॅलंट झोनमध्ये येईल, त्यावेळी लार्ज साईजचे इम्यून कॉम्प्लेक्सेस तयार होतात. अँड वेन द अँटीजन इज प्रेझेंट इन एक्सेस, जेव्हा अँटीजन एक्सेसमध्ये प्रेझेंट असतं त्यावेळी स्मॉल साईज्ड अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स विल गेट फॉर्म. स्मॉल साईजचे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतात. मग आपण काय म्हणतोय बघा, इन केस ऑफ टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी, जर येणाऱ्या अँटीजनचा नंबर खूप हाय असेल तर स्मॉल साईजचे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतील. आणि जर अँटीजनचा नंबर आपण म्हणूयात इक्विवॅलन्स झोनसारखा असेल तर तयार होणारा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज काय असेल, लार्ज असेल. जितका अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज लार्ज, तितकं कमी डिस्टन्स तो कॉम्प्लेक्स काय करेल, कवर करू शकेल. आणि जितका अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज छोटा, तितका लाँग डिस्टन्स काय करेल, ते अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ट्रॅव्हल करेल. आता हे कसं ते आपण बघूयात. आपण काय म्हणतो बघा, टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी इज ऑल्सो नोन ॲज अ इम्यून कॉम्प्लेक्स हायपर सेन्सिटिव्हिटी. अँड द इम्यून कॉम्प्लेक्स हायपर सेन्सिटिव्हिटीमध्येच आपण म्हणूयात की द साईज ऑफ दॅट इम्यून कॉम्प्लेक्स ऑल्सो it determines whether the reaction will occur in the generalized form or localized form. म्हणजे आपण म्हणूयात जर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज मोठा असेल, ज्या साईटमधून अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला आहे त्याच साईटला जर समजा आपण म्हणूयात अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झालेला डिपॉझिट झाला, तर फक्त आपण म्हणूयात ठराविक लोकल एरिया त्याने अफेक्ट होईल आणि त्यावेळी ज्या रिॲक्शन्स दिसतील त्याला आपण म्हणतो लोकलाइज्ड टाईप ऑफ टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. मी काय सांगते हे कळतंय का बघा, की ज्या साईटमधून अँटीजन बॉडीमध्ये एंटर झालेला आहे आणि त्याच साईटला जर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स होऊन तो डिपॉझिट झाला, म्हणजे साईट ऑफ एंट्री अँड साईट ऑफ डिपॉझिशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ही जर एकच असेल तर आपण म्हणूयात टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ज्या आपल्याला दिसतात त्यांना आपण म्हणतो लोकलाइज्ड टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. पण तेच जर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा साईज छोटा असेल आणि तो तयार कुठं झाला, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स समजा आपण म्हणूयात ब्लडमध्ये तयार झाला असेल, तर सच स्मॉल साईज्ड अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स वाया ब्लड इट रिचेस टू द डिफरंट ऑर्गन्स, इट रिचेस टू द डिफरंट टिश्यू. आणि ते ज्या ज्या ऑर्गनमध्ये जातील, ते ज्या ज्या टिश्यूमध्ये जातील, तिथे ते डिपॉझिट होतील आणि त्यामुळे आपल्या बॉडीमधल्या बऱ्याच सिस्टीम, बरेच ऑर्गन आणि बरेच टिश्यू त्याच्यात इन्व्हॉल्व होतील. त्यावेळी दिसणाऱ्या ज्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहेत त्यावेळी त्याला आपण म्हणणार आहे जनरलाइज्ड टाईप ऑफ टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. सो आपण काय म्हणतो, टाईप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दोन टाईपच्या आहेत, आयदर जनरलाइज्ड टाईप और लोकलाइज्ड टाईप.
जनरलाइज टाईपचं एक्झाम्पल आहे सिरम सिकनेस आणि लोकलाइज्ड टाईप ऑफ टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटीचं एक्झाम्पल आहे जे आपण नंतर बघणार आहे, ज्याला आपण म्हणतो आर्थस रिॲक्शन. But in this video, we are going to discuss only about the serum sickness, that is generalized type of type 3 hypersensitivity reaction. First time, generalized type of type 3 hypersensitivity reaction, serum sickness, कोणी एक्सप्लेन केलं होतं तर द रिॲक्शन वॉज फर्स्ट टाईम डिस्क्राईब्ड बाय द सायंटिस्ट वॉन पर्क्विट इन द इयर 1906. ह्या रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या कोणी फर्स्ट टाईम डिस्क्राईब केल्या होत्या तर सायंटिस्ट, जे तुम्हाला डायग्रॅम तुम्हाला जो फोटो दिसतोय तो कोणाचा आहे तर वॉन पर्क्विट. वॉन पर्क्विट. ही फर्स्ट टाईम डिस्क्राईब ऑल द रिॲक्शन्स ऑफ सीरम सिकनेस. तो आता सीरम सिकनेस म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी सीरम सिकनेस कधी होतो आणि असा सीरम आपल्याला का दिला जातो हे आपल्याला माहीत पाहिजे. सो सीरम सिकनेस युजली डेव्हलप्स विदिन अ डे और आफ्टर अ वीक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲन सीरम. जेव्हा एखाद्याला ट्रीटमेंट म्हणून एखादा अँटीसिरा, अँटीटॉक्झिन्स, अँटीवेनम दिलं जातं, म्हणजे ट्रीटमेंट पॅसिव्ह आपण म्हणूयात पॅसिव्ह इम्युनायझेशन किंवा पॅसिव्ह इम्युनिटी म्हणून ऑलरेडी प्रिफॉर्म्ड अँटीबॉडीज किंवा कोणाच्या तरी इम्युन सिस्टीमने तयार केलेल्या अँटीबॉडीज जेव्हा ट्रीटमेंट म्हणून तुम्हाला दिल्या जातात सीरमच्या फॉर्ममध्ये. सो आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सच अँटीबॉडीज और आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सच फॉरेन सीरम विदिन अ डे और आफ्टर अ वीक काही रिॲक्शन्स ज्या दिसतात त्या सगळ्या रिॲक्शनला आपण म्हणतो सीरम सिकनेस. सो आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सीरम तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला दिसणारे हे साईन सिम्पटम्स आहेत म्हणून त्याला म्हटलं जातं सीरम सिकनेस. आता क्वेश्चन येतो की सीरम का दिलं जातं, ज्याला आपण अँटीसिरा म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे अँटीसिरम असेल, अँटीवेनम असेल किंवा आपण म्हणूयात अँटीटॉक्झिन्स आहेत. युजली हे पॅसिव्ह इम्युनिटी म्हणून काय केलं जातात, ट्रीटमेंट म्हणून पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला प्रीफॉर्म्ड अँटीबॉडीज अँटीसिरम और अँटीटॉक्झिन्सच्या फॉर्ममध्ये दिल्या जातात. खूप कॉमनली वापरलं जाणारं अँटीसिरम कुठलं आहे तर आपण म्हणूयात की अँटीवेनम. अँटीवेनम म्हणजे आफ्टर द स्नेक बाईट. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा वेनम येईल तर आपल्या इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होण्याची आणि त्याचा इम्युन रिस्पॉन्स तयार होण्याची आपली बॉडी वाट बघू शकत नाही, कारण बिफोर ॲक्टिवेशन ऑफ द इम्युन सिस्टीम त्या वेनमचा आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सेलवर काय होईल, इफेक्ट होईल. सो फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्नेक बाईट युजली काय केलं जातं, अँटीवेनम दिलं जातं. आता हे अँटीवेनम तयार कसं केलं जातं तर फॉर द प्रिपरेशन ऑफ अँटीवेनम फर्स्ट द वेनम इज सेपरेटेड फ्रॉम द स्नेकमधून प्युअर फॉर्ममधून वेनम त्याचं जे काही वेनम आहे ते काय केलं जातं, सेपरेट केलं जातं अँड इट इज इंजेक्टेड इन द हॉर्समध्ये काय केलं जातं ते इंजेक्ट केलं जातं. हॉर्सची इम्युन सिस्टीम त्या वेनमच्या अगेन्स्ट काय तयार करेल तर अँटीबॉडीज तयार करेल. हॉर्सची इम्युन सिस्टीम काय करेल तर त्या वेनमच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करेल. त्या अँटीबॉडीजला आपण काय म्हणूयात की जे काही त्याचं टॉक्झिन आहे किंवा वेनम आहे त्याच्या अगेन्स्ट तयार झालेल्या या अँटीबॉडीज आहेत त्याला आपण अँटीवेनम और अँटीबॉडीज अगेन्स्ट द टॉक्झिन्स आपण म्हणणार आहे किंवा त्याला अँटीटॉक्झिन्स म्हणतात. मग ह्या हॉर्समधून ह्या ज्या आपण म्हणूयात की हॉर्सचं तुम्ही असं फ्रिक्वेंटली काय केलं, इम्युनायझेशन केलं. सबसिक्वेंटली वेन यू इंजेक्ट द सेम वेनम इन द हॉर्स, त्या हॉर्सची इम्युन सिस्टीम काय होईल, आपण इथं बघितलं फर्स्ट इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर सबसिक्वेंटली आपण त्याच इम्युनाइज्ड केलेल्या हॉर्समध्ये जर आपण सेम वेनम इंजेक्ट करत राहिलो इन्क्रीजिंग डोसमध्ये तर त्या हॉर्सची इम्युन सिस्टीम काय होणार आहे, इट विल गेट ॲक्टिवेटेड अगेन्स्ट दिस पर्टिक्युलर वेनम अँड इन रिस्पॉन्स टू दॅट वेनम त्या हॉर्सच्या सिरममध्ये काय तयार होतील, अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीज काय केल्या जातात, देन द ब्लड इज सेपरेटेड फ्रॉम द हॉर्स अँड त्या ब्लडमधून त्याचा प्लाझ्मा आणि RBC सेपरेट केल्या जातात. दॅट प्लाझ्मा इज यूज्ड ॲज अन अँटीवेनम और अँटीटॉक्झिन म्हणून त्याला यूज केलं जातं. मग जेव्हा कोणाला गरज असेल म्हणजे स्नेक बाईट नंतर ज्याला स्नेक बाईट केलेले आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्टली हे अँटीवेनम इंजेक्ट केलं जातं. काय होतं त्या अँटीवेनमच्या इंजेक्शनमुळे तर ड्यू टू दॅट
इंजेक्शन ऑफ अँटीवेनम, जे काही आपल्याला इथं असं डायग्रॅममध्ये जसं दिसतं आहे, आपण म्हणूयात की स्नेक बाईटमुळे जे काही टॉक्झिन बॉडीमध्ये गेलेलं आहे, त्या टॉक्झिन बॉडीमधल्या कुठल्याही सेलला, कुठल्याही टिश्यूला अफेक्ट करायच्या आधीच जर तुम्ही काय केलं, हे वेनम जर इंजेक्ट केलं, तर ते वेनम जाऊन काय होईल, त्या टॉक्झिनबरोबर बाइंड होतं अँड इट न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ दॅट टॉक्झिन. म्हणून त्याला म्हणतात अँटी टॉक्झिन. वेनमच्या अगेन्स्ट तयार करतात म्हणून त्याला म्हणतात अँटी वेनम. इट प्रोव्हाइड्स द प्रोटेक्शन अगेन्स्ट द स्नेक बाईट. नुसतं स्नेक बाईटच्या केसमध्ये आपण सिरम ट्रीटमेंट म्हणून घेतो का, तर नाही. असे काही बॅक्टेरिया आहेत की ज्यांचा इफेक्ट, ज्यांची पॅथोजेन आपण म्हणूयात की त्यांचा जो सगळा इफेक्ट आहे बॉडीवर आपल्या होणारा, तो कशामुळे असतो, त्यांच्या टॉक्झिन प्रोडक्शनच्या ॲबिलिटीमुळे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात टिटॅनसचे केस असेल किंवा डिफ्थेरियाच्या केसमध्ये आपण म्हणूयात की क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी किंवा कॉरिनीबॅक्टेरियम डिफ्थेरीमुळे होणारी जी डिसीज आहे, त्यातले जे दिसणारे सिम्पटम्स आहेत ते मेनली कशामुळे आहेत, तर त्यांच्या टॉक्झिन प्रोडक्शनच्या ॲबिलिटीमुळे आहे. आणि टॉक्झिनमुळे होणाऱ्या ज्या डिसीज आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जातं, अँटी टॉक्झिन्स वापरले जातात. आणि हे अँटीटॉक्झिन्ससुद्धा काय केले जातात, एकतर हॉर्स किंवा म्हैसमधून तयार करून घेतले जातात. मेनली हॉर्समधून तयार केले जातात. सो हे जे अँटीटॉक्झिन्स आहेत, हे अँटीटॉक्झिन्स काय करतात, जसं आपण अँटीवेनमच्या केसमध्ये वेनमच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन मिळतं, तसं अँटीटॉक्झिन्समुळे टिटॅनस किंवा डिफ्थेरियाच्या सिव्हिअर केसेसच्या ट्रीटमेंटसाठी असे अँटीटॉक्झिन्स यूज केले जातात. वेन वी यूज दिस अँटीटॉक्झिन्स ऑर अँटीवेनम, त्या अँटीटॉक्झिन आणि अँटीवेनममध्ये काय आहेत, अलॉंग विथ दिस अँटीबॉडीज, आपण म्हणूयात की ज्या अँटीबॉडीज आहेत की ज्या आपल्याला प्रोटेक्शन देणार आहेत, त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीजच्या बरोबर ह्या हॉर्सच्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असलेले लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन ऑल्सो गेट एंटर इनसाइड द ह्युमन बॉडी. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला ट्रीटमेंट म्हणून हे अँटीसिरम द्याल, त्या सिरममधल्या अँटीबॉडीज बरोबर त्या सिरममध्ये लार्ज अमाऊंट असलेले प्रोटीनसुद्धा काय येतील, बॉडीमध्ये येतात. आणि वेन द लार्ज अमाऊंट ऑफ अँटीजन विच इज प्रेझेंट, अँटीजन कुठलं म्हणते, द अँटीजन विच इज प्रेझेंट इन द सिरम, वेन द लार्ज अमाऊंट ऑफ अँटीजन एंटर इन द ब्लड स्ट्रीम, ड्यू टू द अँटीजन एक्सेस स्मॉल साइज्ड इम्युन कॉम्प्लेक्सेस आर फॉर्म्ड. आता आपण म्हणूयात की ट्रीटमेंट म्हणून ते तुम्ही जेव्हा लार्ज डोसमध्ये हे अँटीसिरम द्याल, त्यावेळी त्या सिरमच्या अँटीबॉडीज बरोबर लार्ज अमाऊंटमध्ये सिरममधले बाकीचेही जे प्रोटीन्स बॉडीमध्ये एंटर होत आहेत, त्या अँटीजनच्या एक्सेसमुळे काय होणार आहे, स्मॉल साईज इम्युन कॉम्प्लेक्सेस तयार होतील. आणि इथं अँटीजनचा नंबर काय आहे, जास्त आहे. त्यामुळे तयार होणारे इम्युन कॉम्प्लेक्सेस कसे असणार आहेत, तर तयार होणारे इम्युन कॉम्प्लेक्सेस स्मॉल साईजचे तयार होतात. कधी, आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सिरम. तयार होणारे जे कॉम्प्लेक्स आहेत ते कॉम्प्लेक्स सगळे साईजने काय आहेत, स्मॉल साईजचे कॉम्प्लेक्सेस आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्सचा साईज काय आहे, खूप छोटा आहे. तो स्मॉल साईज कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे हे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांना युज्युअली सिस्टीममधून रिमूव्ह करायचं काम कोण करत असतं, तर मॅक्रोफॅजेस करत असतात. बट ड्यू टू द स्मॉल साईज, मॅक्रोफॅजेस अँड अदर फॅगोसायटिक सेल they cannot remove these complexes from the circulation. युजली लार्ज साईजचं जेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असेल तर फॅगोसायटिक सेल आणि मॅक्रोफॅजेस इझिली त्यांना रिमूव्ह करू शकतात. पण इथं लार्ज अमाऊंटमध्ये अँटीजन आल्यामुळे तयार होणारा जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, तो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स साईजने काय आहे, खूप छोटा आहे. आणि साईज छोटी असल्यामुळे मॅक्रोफॅजेस आणि फॅगोसायटिक सेल त्यांना रिमूव्ह करू शकत नाही. As these complexes remain in the circulation, they start to get deposited at various places. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ऑर्गनवर, वेगवेगळ्या टिश्यूंवर ते डिपॉझिट व्हायला स्टार्ट होतात. अँड दिस कॉम्प्लेक्स देन इनिशिएट द व्हेरियस रिॲक्शन्स. एकदा का हे कॉम्प्लेक्सेस जाऊन डिपॉझिट व्हायला लागले की हे कॉम्प्लेक्स जिथं जिथं डिपॉझिट होतील तिथं वेगवेगळ्या रिॲक्शन काय करतात, ते वेगवेगळ्या रिॲक्शन इनिशिएट करतात. मेनली आपण काय म्हणतो की जिथं जिथं हे कॉम्प्लेक्सेस जाऊन डिपॉझिट होतील त्या कॉम्प्लेक्सच्या डिपॉझिशनमुळे आपण म्हणूयात की तिथल्या लोकलाइज्ड, आपण म्हणूयात लार्ज नंबर ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स काय झालेत, आता डिपॉझिट झालेत. ते डिपॉझिट झाल्यामुळे होणारे वेगवेगळ्या इफेक्टमध्ये मेनली काय होणार आहे, तर दीज अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस वेन गेट डिपॉझिटेड
डिपॉझिट होताना काय करणार आहे, अँटीजन अँटीबॉडी सोल्युबल कॉम्प्लेक्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो, दॅट अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट सिस्टीम. हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स काय करतील, इम्युन सिस्टीममधल्या कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करतील. आता अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे ॲक्टिवेट जेव्हा इम्युन सिस्टीम होईल, तर आपण माहिती आहे की इम्युन सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होते तर डिफरंट कॉम्पोनंट ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम काय होणार आहे, तिथे ॲक्टिवेट होतील. आता ह्या कॉम्प्लिमेंट सिस्टीममधले कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत, तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे जेव्हा कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट होईल त्यावेळी त्याच्यापासून तयार होणारे जे ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहेत लाईक C3A, C4A अँड C5A कधी तयार होतील, जेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट झाली आहे, तिच्यामुळे तयार झालेले हे C3A, C4A आणि C5A हे 3 कॉम्पोनंट आहेत. दिस C3A, C5A अँड C4A ॲक्ट ॲज अन ॲनाफेलाटॉक्झिन. हे काय म्हणून काम करतात, हे ॲनाफेलाटॉक्झिन म्हणून काम करतात. ॲनाफेलाटॉक्झिन्स का म्हटलं आहे त्यांना, बिकॉज दिस C3A, C4A अँड C5A जिथं हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाला आहे तिथं कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट होईल आणि तिथं C3A, C4A अँड C5A तयार होतील आणि त्या साईटला, त्या रिजनला प्रेझेंट असलेल्या ज्या मास्ट सेल आहेत त्या मास्ट सेलला जाऊन ते बाइंड होतात. दे ॲक्ट ॲज अन मेडिएटर्स ऑफ द इम्युन सिस्टीम अँड मेनली C3A, C4A अँड C5A दे ॲक्ट ॲज अ ॲनाफेलाटॉक्झिन. त्यांना ॲनाफेलाटॉक्झिन का म्हटलं आहे, बिकॉज दे बाइंड विथ द मास्ट सेल. ह्या रिजनमध्ये ज्या प्रेझेंट असलेल्या मास्ट सेल आहेत त्या मास्ट सेलला जाऊन ते काय होतील, बाइंड होतील. अँड बाइंडिंग ऑफ दिस ॲनाफेलाटॉक्झिन विथ द मास्ट सेल induces or activate the mast cell, and once the mast cell get activated, the mast cell मधले जे काही मेडिएटर्स आहेत, आपण ऑलरेडी जसं ॲनाफॅलेक्सिसच्या केसमध्ये बघितलं आहे की मास्ट सेलमध्ये काय आहेत, मेडिएटर्स प्रेझेंट आहेत, मेडिएटर्स ऑफ इन्फ्लेमेटरी रिॲक्शन. तसं मास्ट सेलच्या डिग्रॅन्युलेशननंतर मास्ट सेलमधले सगळे मेडिएटर्स एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतील. त्या मेडिएटरमध्ये मेनली प्रेझेंट असलेले जे प्रायमरी मेडिएटर आहेत ते कोण आहेत, तर हिस्टामाइन. जिथं मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होईल तिथं हिस्टामाइन रिलीज होईल. हिस्टामाइन त्याच्या शेजारीच जिथं डिग्रॅन्युलेशन मास्ट सेलचं झालं आहे त्याच्या जवळून जाणाऱ्या ज्या काही ब्लड कॅपिलरीज आहेत, ज्या काही ब्लड वेसल्स आहेत त्याला जाऊन हे हिस्टामाइन बाइंड होईल. बाइंडिंग ऑफ द हिस्टामाइन विथ द ब्लड कॅपिलरीज अँड ब्लड वेसल्स इंड्यूस द वॅसो डायलेशन. एक तर ब्लड वेसल किंवा कॅपिलरीज असतील तर त्याचं डायलेशन होईल. अँड इट ऑल्सो इन्क्रीज द परमॅबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन. म्हणजे वॅसो परमॅबिलिटी इन्क्रीज करेल आणि वॅसो डायलेशन करेल. म्हणजे ब्लड वेसलचा साईज पण इन्क्रीज होईल आणि त्याची परमॅबिलिटी इन्क्रीज होईल. आता वॅसो परमॅबिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होईल की त्या ब्लड वेसलमधून ज्या जाणाऱ्या काय आहेत, न्यूट्रोफिल्स आहेत. ऑल द न्यूट्रोफिल्स नाव दे कॅन लीव दॅट ब्लड कॅपिलरी, ब्लड वेसलला सोडून त्यात काय होतील, आता त्याची परमॅबिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे त्या ब्लड कॅपिलरीमधून ज्या साईडला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, ज्या साईडला मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झालं आहे त्या साईडला ह्या सगळ्या न्यूट्रोफाईल्स अट्रॅक्ट होतील. आता ज्या अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे कॉम्प्लिमेंट सिस्टीम ॲक्टिवेट झाली आहे त्या कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा आणखी एक ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहे ज्याला आपण म्हणतो C3A, C5A, C5B67. C3A, C5A and C5B67 act as a न्यूट्रोफाईल कीमोटॅक्टिक फॅक्टर. काय करतात हे, तर हे कीमोटॅक्टिकली ऑल दीज 3 कॉम्पोनंट ब्रेकडाऊन प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम दे ॲक्ट ॲज अ कीमोटॅक्टिक फॅक्टर फॉर द न्यूट्रोफाईल. दे कीमोटॅक्टिकली अट्रॅक्ट द न्यूट्रोफाईल. कुठं बोलवणार आहेत, ज्या साईडला हे C3A, C5A, C5B67 हा कॉम्प्लेक्स तयार झाला आहे तिथे. कुठं तयार झाला आहे हा कॉम्प्लेक्स, जिथं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होता तिथं. त्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रोफिल्स नाव दे लीव द ब्लड कॅपिलरीज, ब्लड वेसल्स अँड दे मूव टूवर्ड्स द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. जिथं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स झाला आहे तिथं हे सगळेच्या सगळे न्यूट्रोफिल्स निघालेत. आता जेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ अँटीजन अँटीबॉडी आपण म्हणूयात न्यूट्रोफिल्स या साईटला येतील तर आता काय होणार आहे की कॉम्प्लिमेंट सिस्टीममधला आणखी एक ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहे ज्याला आपण म्हणतो C3B. आपल्याला माहिती आहे की C3B ॲक्ट ॲज अन ऑप्सोनिन. हा ऑप्सोनिन म्हणून काम करतो. आता काय होईल बघा की जिथं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स झाला आहे त्याच्यावर दिस C3B इट बाइंड विथ द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स अँड ॲक्ट ॲज अन ऑप्सोनिन. ऑप्सोनायझेशनचं काम करेल.
या न्यूट्रोफाइल्सच्या सरफेसवर या C3b साठी रिसेप्टर आहे. ऑन द surface of neutrophil there is a receptor for the C3b component of the complement system, and that receptor is known as complement receptor number 1, CR1 receptor. So with the help of that CR1 receptor, neutrophile bind with the C3b, आणि ही कुठली C3b आहे, which act as an opsonin. So through the C3b with the help of CR1 receptor, neutrophil बाइंड टू द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. न्यूट्रोफिल आता काय आहे, फॅगोसायटोसिस करू शकतं, त्यामुळे न्यूट्रोफिल ट्राय टू इनगल्फ दॅट अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, अँड वाईल ट्राईंग टू इनगल्फ दॅट अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स इट रिलीज सर्टन लायटिक एन्झाईम. आपण आत्तापर्यंत बघितलेला मेकॅनिझम एकदा परत बघूयात की नक्की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्समुळे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कशा ॲक्टिवेट होतात. ड्यू टू द administration of the serum, large amount of foreign protein enter inside the human body. When the large amount of antigen enter inside the human body, small sized antigen antibody complex will get formed. Wherever this antigen antibody complex will get deposited, at that site they activate the complement system. When the complement system get activated, the breakdown product of the complement system like C3a, C4a, C5a, they act as an anaphylatoxins. They act like an anaphylatoxins, and they bind with the mast cell and activate the mast cell. After activation, degranulation of the mast cell occurs. Due to the degranulation, the primary mediators, mainly the histamine, get released. The histamine binds with the nearby blood capillaries and blood vessels and causes the vasodilation and increase the permeability of the blood vessels, due to which the neutrophil now can move towards the antigen antibody complex. Due to the activation of the complement system, the breakdown product C3a, C5a and C5b67 will get formed. This C3a, C5a, C5b67 act as a chemotactic factor, or they chemotactically attract neutrophils. So neutrophils move towards this C3a, C5a and C5b67. They attract all the neutrophils at the site of antigen antibody complex deposition. जिथं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स डिपॉझिट झाल्यात तिथं न्यूट्रोफिल्स आल्यात. कॉम्प्लिमेंट सिस्टीममधला आणखी एक कॉम्पोनंट आहे ज्याला आपण म्हटलं C3b. हा C3b काय करतो, दिस C3b ॲक्ट ॲज अन ऑप्सोनिन. इट बाइंड विथ द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. इट कोड द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. न्यूट्रोफिलच्या सरफेसवर ह्या C3b साठी एक रिसेप्टर आहे. रिसेप्टर कोणता आहे, कॉम्प्लिमेंट रिसेप्टर नंबर 1, CR1 रिसेप्टर. सो विथ द हेल्प ऑफ CR1 रिसेप्टर, न्यूट्रोफिल बाइंड विथ द ऑप्सोनाइज्ड अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. ज्याला C3b कोट केलं आहे अशा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सला जाऊन तो न्यूट्रोफिल बाइंड होईल. न्यूट्रोफिल ट्राय टू रिमूव्ह दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, अँड वाईल ट्राईंग टू रिमूव्ह दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स इट रिलीज सर्टन लायटिक एन्झाईम्स. This is the mechanism of type 3 hypersensitivity reaction. In the next lecture, we will discuss about the symptoms and the treatment of the type 3 hypersensitivity reaction.